शुभसकाळ मित्रांनो, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आजच्या नव्या ब्लॉगमध्ये. आणि तुम्हाला दिसत असेल मी रेडी होऊन निघालो बाहेर. तुम्हाला कदाचित टायटलवरनं समजलंच असेल. मित्रांनो, मी आणि मंदार चाललो आहे. मंदारची तुमची भेट करून देतो मी. झी मराठीची मालिका आहे. चलो आता आपण रिक्षा पकडूया आणि निघूया सेटवरती. बघा, तुम्हाला दाखवतो. वातावरण खूप छान आहे. पाऊस काय नाही आहे. बघूया. रिक्षाने पहिले निघूया आणि जाऊया स्टेशन. मित्रांनो, रिक्षा पकडलेली आहे. आता आपण चाललो आहे लक्ष्मी निवासच्या सेटवरती. चलो, मंदार आहे. मी मंदारची तुमची भेट स्टेशनला करून देतो. आपण रिक्षात आहोत. रेल्वे स्टेशनला निघालो. मित्रांनो, ठाणा लागले एकेचाळीसची बघू, पण मंदार अजून आलेलं नाही. स्टेशनला गर्दी तर आहे लोकांची. बघूया मंदाराला का भेटू. मित्रांनो, शेवटी फायनली आला. 1 मिनिटं उरलेत, मंदार आलेला आहे. चलो आता आपण प्रवास सुरू करूया. आपल्याला गाडी पण लागलेली नाही. आता अजून 41 झाले रे. ठीक आहे, गाडी इथेच येणार आहे की बघ. आली ना. हां, मग आत्ताशी येते आहे 41ची. अजून 41 झाले. हो, गाड्या लेट आहेत वाटतं पावसामुळे. कारण मला 10:45 दाखवत होतं ना काहीतरी. चलो, पहिलं तुझं चित्रपट सेनेच्या उपाध्यक्षपदी तुझी नियुक्ती झाली, त्याबद्दल अभिनंदन. चल, भेटूया आता. दिवसभरात आपण आहोत सोबत. बघूया. फायनली आम्ही उतरलो आहे ठाण्यात. चला आता सेटवर जाऊन मग भेटूया. इलेक्ट्रिक बसने आलो. इलेक्ट्रिक बस सांगो. मित्रांनो, हरफुल आहे मंदिर. तिथे आलो आपण. आता सेटवरती बघूया. अंतरा नाही का, अंतरा स्टुडिओ. ठीक आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय श्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या आदेशानुसार संसदरत्न खासदार श्री डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना व शिवसेना सचिव आणि शिवचित्रपट सेनेचे अध्यक्ष, आपल्या सगळ्यांचे लाडके अभिनेते सुशांत अरुण शेलार यांच्या वतीने आपल्या झी मराठीवरील लक्ष्मी निवास या मालिकेतील कलाकार, पडद्यामागील कर्मचारी, तंत्रज्ञ यांच्यासाठी फ्री भेट देण्याच्या उपक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. तर या पुढच्या कार्यक्रमाची धुरा मी सुशांतकडे देतो. शिवसेनेचे मुख्य नेते आणि महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या आदेशानुसार आणि सन्माननीय खासदार श्रीकांतजी शिंदेसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना परिवाराच्या वतीने एक छोटीशी भेट पावसाळ्याच्या निमित्ताने हा उपक्रम मागच्या वर्षीपासून सुरू करण्यात आला आणि यावर्षीसुद्धा हा उपक्रम शिवसेना चित्रपट सेनेच्या वतीनं राबवण्यात येतो आहे. ही गोष्ट खूप छोटी आहे, पण या निमित्ताने भेट होते आणि एक आठवण आपली सोबत राहते सोबत. त्याच्यामुळे मला वाटलं की प्रत्येक सेटवरती जाऊन या निमित्ताने मला हर्षदाताईला भेटता आलं, तुषार दादाला भेटता आलं, पल्लवी आहे, निखिल आहे, आमची दिव्या आहे, आमच्या वहिनी आहेत, जोशी वहिनी. तर या सगळ्यांना भेटता आलं, तुम्हा सगळ्यांना भेटता आलं आणि एक साहेबांची
आपल्या संपूर्ण चित्रपटसृष्टीविषयी एक आपुलकी आहे. तर ती आपुलकीची भेट साहेबांच्या वतीने आणि हर्षदाताई आणि तुषारदादा यांच्या हस्ते ही भेट सगळ्या आपल्या पडद्यामागच्या जे मूळ आपल्याला सपोर्ट करतात आणि त्यांच्यामुळे आपण झळकतो आणि ते खरे स्टार आहेत. तर त्या स्टारना ही भेट तुमच्या हस्ते द्यावी अशी मी तुम्हाला विनंती करतो. सर सेनातर्फे तुम्ही आज छत्री वाटप केलेलं आहे, काय सांगाल? मला असं वाटतं मी बोलण्यापेक्षा माझे मित्रवर्य, माझे ज्येष्ठ बंधू सारखं आम्ही एकत्र खूप काम केलं आहे, सिनेमात पण काम केलं आहे. तर या उपक्रमाविषयी तुषारजी बोलतील. मला वाटतं हा खूपच छान उपक्रम आहे आणि एकतर कसं आहे की आम्ही ज्या प्रकारे काम करतो, बरेच लोक हे लांबून लांबून येतात. कधी कधी छत्री विसरली जाते, एखादी तुटलेली असते, ती रिपेअर करायची राहून जाते आणि मग शूटिंगला वेळेवर तर पोचायचं असतं. त्यामुळे बरेच हाल सहन करून भिजत लोक पोचतात. तर मला असं वाटतं की सुशांत आणि शिवसेनेचा हा जो उपक्रम आहे तो खरंच खूप छान आहे की जे कलाकार तुमच्या समोर नसतात पण त्यांच्यामुळे आम्ही तुमच्या समोर येऊ शकतो, अशा कलाकारांचा विचार करून त्यांना छत्री वाटप करणं. आणि आता मगाशी सुशांत म्हणाला की ही छोटी गोष्ट आहे, पण मला वाटतं ही छोटी गोष्ट नाही आहे. कारण आत्ता माझा मेकअप आर्टिस्ट मला म्हणाला, अरे मला एक दुसरी मिळणार बरं का, मागच्या वर्षी पण सुशांत सरांनी आमच्या सीटवर येऊन दिली होती. तर त्यांच्याकरता खूप मोठी गोष्ट आहे. तर मला असं वाटतं की त्याकरता सुशांतचं संपूर्ण चित्रपट शाखेचं, शिवसेना चित्रपट शाखेचं मी अभिनंदन करतो आणि हा उपक्रम असाच चालू राहील अशी आशा करतो. सर तुम्ही आज छत्री वाटप केलेलं आहे, पण अजून असं काही भरीव कार्य तुमच्या चित्रपट सेनेतर्फे लोकांसाठी होणार आहे का, तुमच्या कलाकारांसाठी किंवा बॅकस्टेजसाठी? मला असं वाटतं की आपण 365 दिवस या सगळ्या कलाकारांसाठी काम करत असतो. प्रत्येक वेळेला त्याची जाहिरात करणं किंवा पब्लिसिटी करणं हे मला माझ्या तत्वात बसत नाही. पण आज तुम्ही कुठल्याही मराठी कलाकाराला विचारलं तर 24 तास फोन ऑन असतो आणि ज्यांना ज्यांना माहिती आहे की कुठे हॉस्पिटल असेल किंवा शाळेच्या काही गोष्टी असतील, कॉलेजच्या काही गोष्टी असतील, कुठे अडीअडचण असेल, तिथे चित्रपट सेनेचे प्रत्येक कार्यकर्ते, प्रत्येक पदाधिकारी हे मदतीसाठी धावून जातात. आणि नुसताच हा उपक्रम नाही तर चिरायूच्या माध्यमातून पडद्यामागच्या कलाकारांचा सन्मान सुद्धा गुढीपाडव्याच्या निमित्ताने आपण करतो. आणि वैद्यकीय मदत
कक्षाच्या वतीने पण आपण कलाकारांना, पडद्यामागच्या कलाकारांना विविध गोष्टींची मदत करत असतो. ही फक्त एक औपचारिकता आहे आणि मला असं वाटतं की सन्माननीय एकनाथजी शिंदेसाहेब यांनी मुख्यमंत्री असताना गेल्या 2.5-3 वर्षामध्ये जे काही काम केलं आहे ते सर्व श्रुत आहे. त्याच्यामुळे मी वेगळं ठाण्यात येऊन सांगणं हे म्हणजे फारच सगळ्यांनाच महाराष्ट्रात माहिती आहे. अख्ख्या महाराष्ट्राने त्यांना सगळ्या लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ म्हणून संबोधलं जातं आणि ज्यांना चित्रपट कलाकारांविषयी किती प्रेम आहे. आपण वर्षावरती ज्या पद्धतीने कलाकार मंडळी गणपतीची आरती करायला येतात हे आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे. मग ते बॉलिवूडमधले कलाकार असतील, मराठी चित्रपटसृष्टीतील कलाकार असतील, त्यांचं विशेष प्रेम आहे आणि ही एक त्यांच्या वतीनं ही एक भेट पडद्यामागच्या कलाकारांना शिवसेनेच्या वतीनं आणि शिवचित्रपट सेनेच्या वतीनं देण्यात आली आहे आणि त्याचा सगळ्यांनी आपुलकीने स्वीकार केला. त्याबद्दल मी सगळ्या आमच्या पडद्यामागच्या कलाकारांचं मनापासून आभार व्यक्त करतो. थँक्यू. मॅडम काय सांगाल, आज तुम्हाला चित्रपट सेनेतर्फे छत्री मिळालेली आहे, काय भावना आहे? नाही, सुशांतचं कौतुकच आहे. आमची खूप जुनी मैत्री आहे आणि कलाकार आणि त्यानंतर चित्रपट सेनेमध्ये जेव्हा त्याचा प्रवेश झाला आणि तेव्हापासूनची आत्तापर्यंतची त्याची कामं म्हणजे त्यांनी जे जे उपक्रम हातात घेतलेत ते सक्सेसफुल झालेत आणि फक्त आत्ताच्या ह्या सेटवरती नाही, मी त्या फिल्म सिटीला सुद्धा तो एकदा सेटवर आला होता, तिथेही त्यांनी येऊन भेट दिली होती आणि बॅकस्टेजचे जे कलाकार असतात त्यांच्या काय गरजा आहेत ह्या जाणून ते त्याच्यावरती काम करतात. म्हणजे काही जण असतात की नुसतंच बघतात आणि अच्छा अच्छा गरज आहे का ओके, पण त्याचं तसं नाही आहे. म्हणजे त्यांनी अगदी हिरिरीने सगळं शेवटपर्यंत सगळ्यांपर्यंत पोहोचलं पाहिजे ही जबाबदारी घेऊन ते काम करतात. चिरायूचा पण आता उल्लेख केला त्याबद्दल पण मला बोलावंसं वाटतं की बॅकस्टेज जे वर्कर्स असतात आणि कलाकार असतात त्यांचा मान कधीच होत नाही. पण शिवसेनेच्या वतीने चित्रपट सेनेच्या वतीने शेलार मामा फाउंडेशन यांच्या अंतर्गत ते हा उपक्रम राबवत असतात आणि तो सक्सेसफुली गेले कित्येक वर्ष कार्यरत आहेत त्यात ते आणि मला खरं तर शुभेच्छा द्यायच्या आहेत कारण इतक्या वर्ष जो चालू असलेला उपक्रम आहे तो सक्सेसफुल झाला आणि यापुढेही सक्सेसफुल होईल त्यासाठी थँक्यू. लालपरी पकडले. आता आपण जाणार परत ट्रेन करून पनवेलला. व्हिडिओचा एंड आपण पनवेलमध्ये उतरल्यावर करू. आता आवाज येत नसेल अर्जित, लालपरी आहे, एकदमच जुनी आहे. आपण ठाणा स्टेशनला उतरू, ट्रेन पकडू आणि डायरेक्ट पनवेल. गर्दी तर आहे, बघूया. अशी लागली येईल आहे ना, इकडून आहे हीच गाडी. बघूया, डायरेक्ट भेटली तर होता बरंच आहे. बसूया. पनवेल फॅमिलीकडे बसायला मिळालं. डायरेक्ट पनवेल आहे. आता पनवेलला गेल्यावर घरी गेल्यावर व्हिडिओ एंड करताना मित्रांनो पनवेलला उतरलो आहे आणि आता ऑटो पकडली आहे. आता जायचं घरी. घरी गेल्यावर व्हिडिओ एंड करताना भेटतोच. मित्रांनो फायनली आपलं घरी आलो आहे आणि तुम्ही व्हिडिओ संपूर्ण पाहिलाच असेल. सुशांत शेलार हे सर्व आहेत
म्हणजे शेलार मामा फाउंडेशनचे सुद्धा आणि शिवसृष्टी चित्रपट सेनेचे सुद्धा. तर त्यांच्या मार्गदर्शनाअंतर्गत हा जो कार्यक्रम होता छत्री वाटपांचा, आणि ते पण आपण होतो झी मराठीच्या लक्ष्मी निवास या मालिकेच्या सेटवरती. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. चॅनल नवीन असाल सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन नक्की दाबा. भेटू पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत जय भवानी, जय शिवराय. काळजी घ्या मित्रांनो.